नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत आलू पराठा, बटाट्याचा पराठा बनवणार आहोत। सिंपल आणि सोपी रेसिपी आहे, तर आपण रेसिपी सुरू करूया। आलू पराठा बनवणार आहोत आपण आज, बटाट्याचा पराठा। यासाठी मी इथे 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, कटिंग केले आहेत। हे मध्ये 3 बटाटे आहेत आणि हा छोटा बटाटा आहे। हे 2 मीडियम साईजचे आहेत आणि हा छोटा। असे करून मी 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत। आता आपण हे हाताने कुस्करून घेऊया। आपण हे चांगले हाताने आता कुस्करून घेऊया। एकदम बारीक स्मॅश करायचं आहे। कुठे बटाटा जाडसर राहिला नाही पाहिजे, असं आपण त्याला हाताने चांगले कुस्करून घेऊया आधी। आता बटाटे आपण इथे चांगले हाताने कुस्करून घेतलेले आहेत। आता यामध्ये आपण सर्व मसाले घालूया। इथे मी लाल तिखट घालत आहे, अर्धा चमचाच घातला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। थोडीशी हळद घालत आहे, धनापूड घालूया, मीठ घालूया आपण थोडंसं। आपण कणिक मळणार आहोत त्यामध्ये सुद्धा मीठ घालणार आहोत थोडंसं, त्यामुळे यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे। थोडीशी कढीपत्त्याची पानं घालत आहे मी, बारीक चिरले आहेत। 5-6 पानं घेतलेली आहेत, जास्त नाही घेतले। आणि थोडी कोथिंबीर घालत आहे। यामध्ये तुम्हाला जर हिरवी मिरची चिरून घालायची असेल तर तुम्ही घालू शकता। लहान मुलांना जर पराठे वगैरे द्यायचे असेल तर शक्यतो हिरवी मिरची कमीच ठेवायची, कारण हिरवी मिरची पटकन जळजळीत असते, तिखट असते। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। आता हे आपण सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आधी। बटाटा आपला हा चांगला मिक्स झाला पाहिजे आणि बटाटा कुठेही जाडसर राहिला नाही पाहिजे, त्याला पूर्ण चांगलं स्मॅश करून घ्या हाताने, जितकं शक्य होईल तितकं। पण बटाटा जर कुठेही जाडसर राहिला तर पराठा लाटताना तो पराठा फाटला जाणार, म्हणून बटाटा शक्यतो चांगला स्मॅश करून घ्या हाताने, कुस्करून घ्या। आता हे आपलं सगळं मिक्स झालेलं आहे। आपलं हे बटाट्याचं सारण जे पराठ्यामध्ये आपण भरणार आहोत, स्टफिंग, ते झालेले आहे। आता हे आपण साईडला ठेवूया आणि कणिक मळायला घेऊया। आपण इथे एक ताट घेतलेलं आहे। इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, चाळून घेणार आहे आधी मी। एक वाटी पीठ घेतलेलं आहे मी गव्हाचं, आणि थोडंसं पीठ नंतर आपल्याला पोळी लाटताना, पराठा लाटताना लावण्यासाठी घेतलेलं आहे, ते बाजूला ठेवलं आहे। यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, अगदी थोडं, चिमूटभर। थोडं थोडं पाणी घालून आपण आता हे पीठ मळून घेऊया। एकदम पाणी घालायचं नाही, आपल्याला पीठ पातळ नाही करायचं आहे आणि नाही घट्ट करायचं आहे। आपण नॉर्मल चपातीला जसं पीठ मळतो तसंच मळायचं आहे। पीठ मऊ राहायला पाहिजे, सॉफ्ट। याच्यामध्ये तुम्हाला जर थोडंसं तिखट वगैरे टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता, एक्स्ट्रा असं जरासं, पण मी फक्त मीठ घातलेलं आहे। इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे। थोडंसं तेल टाकून मी मळणार आहे अजून, 1 चमच तेल टाकते। 1 चमचा तेल टाकून आपण पुन्हा पीठ चांगलं मळून घेऊया आणि त्याला 10 मिनटं तसंच ठेवून देणार आहोत आपण, थोडंसं पीठ फुलण्यासाठी। पीठ चांगलं फुगलं की मग आपण त्याचे पराठे करून घेऊया। आधी तेल, आता आपण हे 10 मिनटं तसंच ठेवून देऊया झाकण मारून। पीठ आपण पुन्हा मळून घेऊया। 10 मिनटं मी पीठ बाजूला ठेवलं होतं, त्यामुळे पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे। मी पुन्हा त्याला 1 मिनिट मळून घेते चांगलं। आता पीठ आपण मळून घेतलं आहे, एक पोळपाट घेऊया। आता आपण याचा एक छोटा गोळा घेऊया।
एकदम आपण असा चपातीला जसा गोळा घेतो तसा गोळा घेणार आहोत. त्याला चांगलं मळून घेऊया हातावर गोल करून. आणि त्याला असं हाताने वाटीसारखा शेप देऊया, किंवा थोडंसं लाटून घेतलं तरी चालेल. जास्त काही मोठा शेप द्यायची गरज नाही हाताने, थोडा हलका त्याला पसरवून घेऊया. आता आपण हे थोडासा गोळा आपण पसरवून घेतला आहे. त्याच्यामध्ये जे बटाट्याचं स्टफिंग आहे, सारण आहे, ते भरूया. जसं आपण पुरणपोळीचं सारण भरतो तसं. आणि हाताने असं वरती करून वरच्या साईडने पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. आणि त्याला पुन्हा दाबून टाकायचा. अशा प्रकारे त्याला चपटा करायचा. तिथे मध्येच त्याला दाबून टाकायचं आहे, साईडला आलं नाही पाहिजे. अशा प्रकारे चपटा करून घ्यायचा. आता हा लाटून घेऊया आपण. लाटण्याच्या आधी थोडंसं पोलपाटावर सुकं पीठ घालूया, किंवा याला पण जर आपण पीठ लावून घेतलं तरी चालेल. आता आपण हे लाटून घेऊया. एकदम जाड ठेवणार नाही आहे. शक्यतो मी पराठे पातळ करते, जाड पराठा मला आवडत नाही. एकदम पातळ लाटून घेणार आहे. असं हलका असं लाटणं फिरवा, म्हणजे ते चिटकणार नाही. पाहिजे असल्यास तुम्ही सुकं पीठ लावून घ्या वरच्या साईडने. सर्व बाजूने हलका असं लाटणं फिरवून घ्या. इथे आपण पराठा लाटून घेतलेला आहे. एकदम पातळ असा पराठा लाटून घेतलेला आहे, जाडसर नाही ठेवलेला आहे. आता आपण याला शेकून घेऊया. गॅसवर इथे पॅन तापसं ठेवलेलं आहे. हलकंसं तेल टाकणार आहे मी आधी. आणि आपण जो पराठा लाटला होता तो आता आपण त्याच्यावर घालूया. साईडने तेल सोडूया, आणि थोडंसं वरून पण. आता हा आपण एक साईडने आधी चांगला भाजून घेऊया. लगेच पलटी मारणार नाही, कारण आलू पराठा आहे त्यामुळे तो सॉफ्ट असतो. आता आपण पराठा पलटी मारूया. बघा, वरून मी परत थोडंसं तेल सोडते. आपल्याला हा पराठा एकदम खरपूस असा भाजायचा आहे. तवा तापला असेल तर एकदम स्लो गॅस ठेवा, किंवा एकदम मीडियम गॅस ठेवा. मीडियम गॅसवर आपल्याला हा पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडने चांगला, जेणेकरून आपली जी स्टफिंग आहे बटाट्याची ती चांगली भाजली जाईल. ती जर चांगली भाजली गेली तरच पराठा खूप टेस्टी लागतो. ती जर कमी भाजली गेली तर पराठ्याला चव लागत नाही, बटाट्याची चव लागते. ती दुसऱ्या साईडने मी पलटी मारलेलं आहे, त्याच्यावर थोडंसं तेल परत लावलेलं आहे. तेल लावून मी हा चांगला खरपूस आता भाजून घेणार आहे. दोन्ही साईडने मी चांगला खरपूस असा भाजून घेणार आहे. स्लो गॅसवर, मिडियम गॅसवर शक्यतो भाजून घ्यायचा. फुल गॅसवर करायचं नाही, कारण पटकन करपून जाईल. आपला पराठा आता दोन्ही साईडने चांगला खरपूस भाजला गेलेला आहे. हा पराठा जर तुम्ही चांगला खरपूस भाजाल तर तो पराठा खूप टेस्टी लागतो खायलाही, कारण आतलं स्टफिंग चांगलं भाजलं गेलं ना की पराठा खूप छान लागतो. शक्यतो पातळ लाटला तर खरंच खूप छान पैकी तो भाजला जातो. म्हणून मी शक्यतो पातळच करते. आणि आपला हा पराठा चांगला भाजला गेलेला आहे दोन्ही बाजूने. आता आपण याला मध्ये फोल्ड करूया आणि एका डिशमध्ये काढूया.
अशाच प्रकारे मी दुसरा पराठा पण इथे शेकायला घातलेला आहे। आता आपण चांगला खरपूस भाजून घेऊया। इथे आपला दुसरा पराठा पण चांगला खरपूस भाजला गेला आहे। आता आपण सर्व करूया पराठे। इथे आपला आलू पराठा रेडी झालेला आहे। बटाट्याचे पराठे रेडी झालेले आहेत। एकदम बघा पातळ असे पराठे मी बनवलेले आहेत, जाडसर नाही आणि स्टफिंग पूर्ण पोळीमध्ये पसरलेलं आहे। एकदम खरपूस असे पराठे शेकून पण घेतलेले आहेत आणि आपले इथे आलू पराठे तयार झालेले आहेत। सोबत मी दही ठेवलेलं आहे। दही बरोबर आलू पराठे एक नंबर लागतात। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चटणीसुद्धा करू शकता। आपले आलू पराठे रेडी झालेले आहेत आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा। थँक्यू।